वाशिम जिल्ह्यात मागील 12 ते 13 दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। या मुसळधार अवकाळी पावसामुळे वाशिम शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे। अकोला नाका रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। दरवर्षी अशाच प्रकारची समस्या उद्भवत असून नागरिक आणि वाहन चालकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्यावरून आढावा घेऊन बातचीत केली आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। अवकाळी पावसाने अक्षरशः 12 ते 13 दिवसापासून थैमान घातलेला आहे। अशातच शहरातील संपूर्ण रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत। आपण सध्या पाटणी चौक ते काटा चौक पुली या रस्त्यावर उभा आहे। या ठिकाणी अकोला नाक्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचून नागरिकांना आणि प्रवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। अकोला नाका रस्ता मागील अनेक वर्षापासून रस्त्यावरील मुख्य मार्ग असून या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय आदी अनेक शासकीय कार्यालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणचे कर्मचारी देखील या ठिकाणी रोज अपडाऊन करत आहेत। त्यामुळे या पावसाचे पाणी जे साचले त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही जिल्ह्यातील नागरिक आहेत, शहरातील नागरिक आहेत। आपण त्यांना विचारलं होतं काय प्रवाशांचे काय त्रास सहन करताय तुम्ही? सर, इथे या रस्त्यावर सर्व येणारे जाणारे खूप ॲक्सिडेंट होतात आणि विद्यार्थ्यांचे आरे कॉलेजचा मार्ग असल्यामुळं, सर्व जिल्ह्याचे मुख्य ऑफिस असल्यामुळं या ठिकाणावर प्रवाशांना या जायची खूप अडचण आहे आणि खूप त्रास आहे। प्रशासनाला विनंती आहे की या मार्गावर त्वरित काहीतरी तोडगा काढावा। आपल्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत। काय सांगाल, या ठिकाणी शासकीय कर्मचारी, अधिकारी प्रशासनाचे रस्त्यावरून अपडाऊन करतात आणि रस्त्यावर प्रचंड पाणी साचलेले, काय सांगाल? या प्रमुख रस्त्यावर या भागाला कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद, न्यायालय सगळे ऑफिस इकडे असल्यामुळं तरी बी प्रशासन दुर्लक्ष आहे। खूप दिवसात 7-8 दिवस पाण्याचं थैमान झालं, त्यामुळं पाणी साचलेलं आहे तरी प्रशासन लक्ष देत नाही आहे। शाळाचे मुलं वगैरे गाड्या स्लिप होत होतात, असं शासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। खूप पाणी सांगळलं इथं। मागील अनेक दिवसांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे प्रशासन आता तरी या रक्षाकडे लक्ष देऊन प्रशासनाला जाग येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।